मराठी बुलेटिनमध्ये टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या घडामोडींनी। तर ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। तर मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर सक्सेस फुलप्रूफ हे सक्सेसफुल झालंय, उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। चांदा ते बांदा शिवसेना वाढली आहे, शिवसेना दुसरी सगळ्यात मोठी पार्टी, एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेतनं हे शक्ती प्रदर्शन। जनतेच्या दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला। आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले। अगदी चांदा ते बांदापर्यंत शिवसेना मोठी झाली। शिवसेनेत आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही, 2029ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। तर इथे एक नाही तर 6 टायगर उपस्थित, शिंदेंची प्रतिक्रिया। तर आता आपल्याकडे 3 संजय आहेत असाही टोला। 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, माझं आयुष्य संघर्षात गेलं, तर दबावाला घाबरणारा मी नाही, शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। अरे काय दबाव, कसला दबाव, कसला दबाव, कसला काय संबंध आहे का माझा, काय संबंध, काय बोलता, दबाव बिभाव मी नाही घाबरत कुठं। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फक्त एका व्यक्तीची समस्या, या लोकांना ताकदवान लोक नको, गुलाम हवेत। माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होत होता। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटील चिडले, 2 दिवसांपासून संजय दिना पाटलांची चिडचिड। तर मुलीनं ठाकरे सेनेमध्ये राहायचं ठरवलंय तरी प्रॉब्लेम नाही, अशी ही प्रतिक्रिया। त्यांना गेली अशी सीट त्यांच्यासाठी होती, राजुलताईला लढायचं नव्हता, राजुलताईच्या नावावरती माझ्या नावावरती ती सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे, शिवसेनेची सीट आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे। पण एकदा त्या मानिशाताई तिकडे नगरसेवक राहिल्या होत्या म्हणून ती सीट मनसेला जाऊ नये म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजुलताईच्या नावावरती आणि माझ्या एका खासदारांच्या मुलीला पाहिजे म्हणून ती आमच्यावर टाकली। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलेल्या 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार, सूत्रांची माहिती। 1.5 वर्ष 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची माहिती। तर संजय जाधव यांना सुरुवातीला 1.5 वर्ष आणि ओमराजे निंबाळकरांना नंतरची 1.5 वर्ष मिळणार असल्याची शक्यता। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवावी, आम्ही पराभव करू, असंही आदित्य ठाकरेंचं आव्हान। त्यांनी तोडफोड केली, हे 6चे 6 जे आहेत विकाऊ लोक, त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा भाजपच्या चेहऱ्यावर जे कोण त्यांचे प्रमुख नेते असतील त्यांच्या चेहऱ्यावर आज निवडणूक लढवावी, आज पण त्यांना हरवून दाखवावी। 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यामध्ये मुंबईत परतले। चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला आता सुरुवात केली आहे। मेरा बाप गद्दार था यांची पुढची पिढी असं सांगेल राऊतांचा हल्लाबोल। मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेची बांधरबाजी, तर शिवसेनेचे वाघ खऱ्या अर्थानं या ठिकाणी खऱ्या शिवसेनेमध्ये दाखल झाले असा बॅनरवर उल्लेख। 6 खासदारांचे फोटो मातोश्री समोरच लावून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। तर दुसरीकडे ठाकरेंच्या आमदारांची बैठक झालेली आहे। काय नेमक्या घडामोडी या बैठकीसंदर्भात घडल्यात पाहूयात। खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले, जनतेत जाऊन सांगा, आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा, उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना। तर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे 20 पैकी 3 आमदार अनुपस्थित, तर संजय पोतनीस, संजय देरकर आणि यासह राहुल पाटील गैरहजर। तर विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे गावी असल्यामुळे ते अनुपस्थित असल्याची माहिती। जगन्नाथ महाराज पालखी कार्यक्रमानिमित्त अनुपस्थित, मात्र ठाकरेंसोबत आहे वणीचे आमदार संजय देरकर यांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहिती। पासून परंपरा चालू आहे आणि आता हा 31वा वर्ष आहे आणि ही परंपरा माझ्या वडिलोपार्जित सुरू असल्यामुळे मला आजच्या दिवशी मी वणीला या पालखीच्या प्रस्थानासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि उद्यापासून मी अधिवेशनासाठी मी उद्यापासून उपस्थित राहील आणि साहेबांना सुद्धा भेटेल। अनुपस्थिती आमदार फुटण्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं मिश्किल वक्तव्य। 20 पैकी 27 आमदार फुटतील
राऊतांचा टोला तर सुनील राऊत गेले का सोडून असं म्हणत संजय राऊतांनी सुनील राऊतांना बोलावून घेतलं. सगळेच पैशांना विकले जात नाहीत असा हिट. 20 पैकी 16 आमदार की 13 आमदार असे आकडे सांगितले जाते. नाही 20 पैकी 27 असतील. 20 पैकी 27 असतील. कदाचित परिषदेतले मिळून पण सुनील राऊत कुठे आहेत? ते गेले का सोडून? काय ते 20 आमदार काढलेत म्हटले. पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेची भूमिका काय असेल यावर बैठकीत चर्चा झाली. 27, 28, 29 जूनला उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. तर या ठिकाणी शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटणार. सगळेच आमदार आमच्या सोबत, कुठेही आमदार फुटी होणार नाही. अंबादास दानवेंची माहिती. आमदारांच्या मतदारसंघामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा शनिवार, रविवार, सोमवार असा दौरा आहे. येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे यासह हर्षवर्धन सपकाळ करणार आमदारांना मार्गदर्शन. 24 तारखेला गरवारे क्लब, नरिमन पॉइंट या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची बैठक. फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्ण आष्टीकरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका. संजय राऊतांचं ट्विट. तर फुटीर खासदार प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली उडवत होते. मला सांभाळलं, पोरांना सांभाळा. हे काय पाळणाघर आहे का? राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं हे विधान वादात. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरून टीका. कडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा. त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणाघर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टी.